नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. दी अभ्युदय अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आपण डेली करंट अफेअरच्या अनुषंगाने जी सिरीज स्टार्ट केलेली आहे मागच्या असणाऱ्या एका सेशनपासून, तो म्हणजेच कुठला तर फोकस ऑन टुडेज न्यूज. तर या असणाऱ्या सेशनमध्ये आपण 2 दिवसांचा असणारा कंटेंट कव्हर करणार आहोत, 23 आणि 24 जून या दिवसांची. याच्यामध्ये आपण स्टॅटिक पार्ट पण पाहणार आहोत, इंटरनॅशनल, नॅशनल आणि स्टेट लेवलच्या असणाऱ्या न्यूज याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे, चला तर मग स्टार्ट करूया सेशनला. स्टार्ट करत असताना आपण ॲज अ रेफरन्सेस काय काय यूज करतो यासाठी, तर द हिंदू असेल, लोकसत्ता, सकाळ, इंडियन एक्सप्रेस असेल, डेक्कन क्रॉनिकल असेल, PIB, ऑल इंडिया रेडिओ याचे कंटेंट आपण यूज करतोय, जेणेकरून डाटा आपला हा ऑथेंटिकेट असेल. आणि या लेक्चरची PDF हवी असेल, सोबतच डेली अपडेट्स पाहिजे असतील, तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. याची लिंक आहे दी अभ्युदय अकॅडमी बाय परशुराम सर, आणि हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुमच्या काही क्वेरीज असतील बॅचच्या संदर्भामध्ये, ऍडमिशनच्या संदर्भामध्ये किंवा कोणत्याही एक्झामच्या असणाऱ्या संदर्भामध्ये क्वेरीज असतील, तर तुम्ही त्या अनुषंगाने मला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, आजच्या दिवसाची सुरुवात करतोय आपण. तर 24 जून या दिवसाचा संदर्भ जर पाहिला तर काय महत्वपूर्ण संदर्भ येतोय तर तो लक्षात घ्यायचा. तर आजच्याच दिवशी 1564 कालखंड होता, ज्या कालखंडामध्ये एक महत्वपूर्ण असणाऱ्या व्यक्तीचं निधन झालं. त्यांची असणारी डेथ अॅनिव्हर्सरी आज आहे. त्यांचा उल्लेख केला तर क्वीन ऑफ दुर्गावती यांचं असणारं निधन या ठिकाणी आपल्याला होताना दिसतंय. तर तो मुद्दा लक्षात ठेवायचा. कोणत्या वॉर अंतर्गत होता संदर्भ, तर मुघलांसोबतच्या असणाऱ्या युद्धादरम्यान या ठिकाणी यांचं असणारं निधन झालेलं होतं. सोबतच आजच्याच दिवशी 1980च्या कालखंडामध्ये अजून एका महत्वपूर्ण असणाऱ्या व्यक्तीचं निधन झालं होतं, ते म्हणजे आपल्या भारताचे असणारे चौथे प्रेसिडेंट यांचे असणारे डेथ अॅनिव्हर्सरी आहे आज. म्हणजे कोण? वराहगिरी व्यंकटगिरी यांच्या असणाऱ्या निधनाचा संदर्भ घेतो आपण. 1969 ते 1974 या कालखंडामध्ये आपल्याला या ठिकाणी हे राष्ट्रपती पदावर विराजमान होताना दिसतात. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजेच काय, आपल्या भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सर्वात कमी असणाऱ्या मतांच्या फरकानं निवडून आलेल्या व्यक्तींचा रेफरन्स पाहिला, मतांच्या मूल्यांच्या फरकानं बघितलं तर आपण VV गिरी यांचा उल्लेख या ठिकाणी करतो. हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. यांच्या ऑपोजिट कोण उभे होते, तर मेन काँग्रेसकडनं, म्हणजे हे होते कोणाकडनं, काँग्रेसच होता, जो इंदिराजींच्या नियंत्रणामध्ये जो गट तयार झाला होता त्यांच्यातला असणारा काँग्रेस होता. इथं त्यांच्या बाजूने होते. आणि मेन मूळ काँग्रेसच्या बाजूने त्या ठिकाणी कोण होते, जे आपल्याला नंतर भविष्यामध्ये बिनविरोध राष्ट्रपती म्हणून निवड होताना दिसतात, नीलम संजीव रेड्डी साहेब होते. तोही मुद्दा लक्षात घेणं आपल्याला गरजेचं असणार आहे. ठीक आहे, मग पहिल्या न्यूज कडे जाऊया आपण. आणि पहिली न्यूज खूप महत्वपूर्ण आहे, याच्यावरती संदर्भित मुद्दे डायरेक्टली विचारले जातात. तो म्हणजेच काय, की 18व्या लोकसभेचं असणारं सेशन स्टार्ट होतंय. पहिलं सेशन आजपासून स्टार्ट होतंय आणि याच्यामध्ये ओथ टेकिंगची असणारी सेरेमनी, शपथविधी आपल्याला या ठिकाणी होताना दिसेल. ते म्हणजेच कोणाची, तर जे नवीन इलेक्ट झालेले मेंबर्स आहेत ना, मेंबर ऑफ पार्लमेंट, त्यांची शपथविधी या ठिकाणी होताना दिसेल. यांच्या शपथविधीचा उल्लेख केला तर प्रोटेम स्पीकर या ठिकाणी ऑटोमॅटिकली शब्द येतोच, कारण ते शपथविधी या ठिकाणी कंप्लीट करतात. काय लक्षात घ्यायचं, पहिलं अधिवेशन सुरू होतंय आणि अधिवेशनादरम्यान नवनिर्वाचित सदस्यांना शपथविधी आणि त्या शपथविधीच्या अनुषंगाने असणारे इतर रिच्युअल्स या ठिकाणी कंप्लीट होताना दिसतील. भाजपचे ज्येष्ठ खासदार कोण या ठिकाणी, भर्तृहरी महताब नाव लक्षात घ्यायचं. हे कोण निवडले गेले, तर हे निवडले गेले प्रोटेम स्पीकर. प्रोटेम स्पीकर या शब्दाचा उल्लेख केला तर हा शब्द आपण घेतलेला आहे फ्रान्सकडनं. आणि प्रोटेम स्पीकर कोण निवडतात, तर प्रोटेम स्पीकर निवडतात राष्ट्रपती. म्हणजे मूळ स्पीकरची नियुक्ती करण्यासाठी तात्पुरत्या अध्यक्ष पदावरती जे व्यक्ती नियुक्त होते त्यांना आपण म्हणतो प्रोटेम स्पीकर. आणि राष्ट्रपती काय करतात, सभागृहातील ज्येष्ठ व्यक्तीला या ठिकाणी या पदावर नियुक्त करतात. आता ज्येष्ठ कोणती असावी याबद्दलचे काही नियम अटी वगैरे नाही आहेत, त्यामुळं राष्ट्रपतींचा हा अधिकार तिथं असतो. तो म्हणजे कुठल्या या ठिकाणी, तर भर्तृहरी महताब यांनी नियुक्त केलेलं आहे ऍज अ प्रोटेम स्पीकर म्हणून. आणि ते काय करतील, नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांना शपथ देतील. हे इथं लक्षात घ्यायचं. ओके, सोबतच पाहिलं तर लक्षात काय घ्यायचं या ठिकाणी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताना यांची निवड केलेली आहे. तोही रेफरन्स इथं लक्षात ठेवायचा. आणि या असणाऱ्या संसदेच्या अधिवेशनाचा उल्लेख केला तर तो कधीपर्यंत चालणार आहे, तर तो 3 जुलैपर्यंत आपल्याला चालताना दिसेल. आणि त्या असणाऱ्या फेजमध्ये आपल्याला पूर्ण वर्षाचं असणारं बजेट सुद्धा या ठिकाणी डिस्कस होताना दिसेल. त्यामुळे तिथं पण आपण लक्ष देण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे,
सोबत दुसरी महत्वपूर्ण न्यूज येते आपल्या असणाऱ्या सशस्त्र दलांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे आंतरराष्ट्रीय लेवलला. काय पहा, फ्रान्समध्ये सेंट ट्रोपेज या ठिकाणी 43वा जागतिक वैद्यकीय व आरोग्य क्रीडा स्पर्धा होती. त्यामध्ये सशस्त्र दल वैद्यकीय सेवेतल्या 4 अधिकाऱ्यांनी काय केलेलं आहे तर एक इतिहास घडवलाय. महत्वपूर्ण असणाऱ्या मेडल जिंकलेल्या आहेत आणि त्या मेडलचा रेफरन्स पाहिला तर कोणत्या मेडलचा उल्लेख याच्यामध्ये येतो तर लक्षात घ्या, लेफ्टनंट कर्नल संजीव मलिक व्हीएसएम यांनी 5 सुवर्ण पदक जिंकलेले आहेत. मेजर अनिश जॉर्ज यांनी 4 सुवर्ण, 6 रौप्य आणि 2 कांस्य जिंकलेले आहेत. नंतर कॅप्टन स्टीफन सॅबेस्टियन यांनी 6 सुवर्ण पदक जिंकलेले आहेत. सोबतच कॅप्टन डॅनिया जेम्स यांनी 4 सुवर्ण, 3 रौप्य आणि 2 कांस्य पदक इथं जिंकताना दिसत आहेत. कुठं झाला इव्हेंट तर फ्रान्समध्ये असणाऱ्या सेंट ट्रोपेज या ठिकाणी 16 ते 23 जून या कालखंडामध्ये झालेला आहे. 43वा जागतिक वैद्यकीय व आरोग्य क्रीडा स्पर्धेचा संदर्भ होता. याच्यामध्ये सशस्त्र दल वैद्यकीय सेवेतल्या म्हणजे AFMS मधील असणाऱ्या 4 अधिकाऱ्यांनी विक्रमी किती पदक जिंकलेत 32 पदकं जिंकलेलं आहे. तर तो रेफरन्स इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. या असणाऱ्या 4 लोकांचा संदर्भ आपण याच्यामध्ये पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर जो इकॉनॉमिकल क्रायसिस मध्ये फूड क्रायसिस मध्ये अडकलेला देश श्रीलंका त्याबद्दल आपण बोलूया. श्रीलंकेच्या बाबतीमध्ये पाहिलं तर अध्यक्ष कोण राणी विक्रमसिंघे म्हणजे या ठिकाणी श्रीलंकेच्या असणाऱ्या प्रेसिडेंट बद्दल बोलतोय आपण. इथं श्रीलंकेने मागच्या 2 वर्षामध्ये आर्थिक संकटांना खूप मोठ्या पद्धतीने फेस केले असं वक्तव्य हे करताना दिसतात. तर श्रीलंकेने आर्थिक संकटातून 2 कठीण वर्ष टिकून राहिलेली आहे अशा असणारा संदर्भ या ठिकाणी आपल्याला हे प्रेसिडेंट देताना दिसतात. तर काय लक्षात घ्यायचं, श्रीलंकेचे राष्ट्रपती राणी विक्रमसिंघे यांनी भारताकडून मिळालेल्या 3.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या आर्थिक मदतीमुळे श्रीलंका आर्थिक संकटातून 2 कठीण वर्ष वाचलेलं आहे असं वक्तव्य केलेलं आहे. वक्तव्य करण्यापाठीमागचा असणारा वेन्यू काय होता तर कोलंबोमध्ये 31व्या अखिल भारतीय भागीदार संमेलन झालं. तिथे हे संबोधित करत होते या असणाऱ्या मीटिंगला आणि तिथे हे वक्तव्य करतात. पण प्रॅक्टिकली आपल्याला माहिती आहे की चायना सुद्धा मदत करतोय आणि बऱ्याच अंशी श्रीलंका चायनाच्या बाजूने झुकलेला पण दिसलाय आपल्याला. कारण रडार सिस्टीमच्या अनुषंगाने त्यांच्या जहाजांना तिथं रिफिलिंग करण्यासाठी श्रीलंकेनं मदत सुद्धा केलेली आहे आणि त्यावरती भारतानं आपला असणारा विरोध पण दर्शवला होता. पण रिमेन्स कंडिशन ऍज इट इज राहिलेला आहे. तरी सुद्धा आपण आपली जबाबदारी आपलं कर्तव्य म्हणून आपल्या इंडियन ओशन मध्ये देश चायनाच्या बाजूने जाऊ नये म्हणून आपण खूप मोठ्या पद्धतीने मदत केली आणि श्रीलंकेला सर्वात जास्त मदत करणारा देश सुद्धा भारतच आहे हे इथे लक्षात घ्यायचे. आणि त्यांनी प्रत्यक्षात विक्रमसिंघे यांनी ग्रीड इंटरकनेक्शन्स आणि सॅमपूर सौर ऊर्जा प्रकल्प या 2 मुद्द्यांवरती सुद्धा प्रकाश टाकला आणि भारतानं ज्या पद्धतीने या दोन्ही गोष्टींसाठी मदत पोहोचवलेली आहे त्याबद्दल त्यांनी त्या ठिकाणी मत व्यक्त करताना दिसत आहेत. आणि 1948 मध्ये ब्रिटन पासून स्वतंत्र मिळाल्यापासून ह्या असणाऱ्या बेटांच्या राष्ट्रांच्या आर्थिक गोंधळांच्या प्रवासात एप्रिल 2022 मध्ये प्रथमच सार्वभौम डिफ्लॉट दिसून आलेला होता. आणि या असणाऱ्या कंडिशन मधून त्यांना वाचण्यासाठी एक महत्वपूर्ण मुद्दा म्हणजेच काय तर पूर्ववर्ती गोटाबाया राजपक्षे यांनी हे पद सोडलं होतं 2022 ला. त्यांच्या जागेवरती आपल्याला राष्ट्रपती म्हणून राणी विक्रमसिंघे या ठिकाणी नियुक्त होताना दिसतात आणि त्यांच्या मध्येतून स्टेबल गव्हर्नमेंट तयार झालं आणि वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संस्थांकडून या ठिकाणी फंडिंग घ्यायला सुरुवात होते ज्यामध्ये आपण इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचा रेफरन्स सर्वप्रथम घ्यायला पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे श्रीलंकाचे असणारे राष्ट्रपती भारताबद्दल एक महत्वपूर्ण मत व्यक्त करतायत हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर एक चर्चेमध्ये येतोय तो म्हणजे वेस्टर्न आफ्रिकेमधल्या असणाऱ्या कंट्रीमध्ये एक महत्वपूर्ण असणारी बातमी येते ती म्हणजे पाईपलाईन या ठिकाणी डॅमेज करताना दिसतात तिथले असणारे काही रिबेल ग्रुप्स. तर काय न्यूज आहे पहा, नायजरने पुष्टी केली की बंडखोरांनी बेनिनला कच्चे तेल वाहून नेणारी तेल पाईपलाईन खराब केलेली आहे. मग थोडंसं लक्षात घ्यायचं, वेस्ट आफ्रिकन झोन मध्ये पाहिलं तर तुम्हाला दिसून येईल की हा असणारा नायजर आहे जिथे तुम्ही कंटिन्युअसली मिलिटरी कूचा रेफरन्स ऐकला असेल वाचला असेल. ओके, जो मागच्या वर्षभरामध्ये चर्चेमध्ये होताच. तर तिथून असणारं जे काही ऑइल ट्रान्सफर केलं जातं ना कुठं बेनिनला, तर या असणाऱ्या बेनिनला जे पाईपलाईन पोहोचवली जाते तर या पाईपलाईन वरती बंडखोरांनी हल्ला केलेला आहे. त्यामुळे थोडासा हा पाईपलाईनचा मुद्दा लक्षात घ्यायचा. पण पाईपलाईनची कनेक्टिव्हिटी कशी आहे तर बेनिनला आहे सोबतच नायजरवरनं आहे. तिथून जातो ते कुठं त्या ठिकाणी तर चाड रिपब्लिक कडे जातो. तिथून पाहिलं तर आपण तो रेफरन्स येतो कुठपर्यंत या ठिकाणी तर
कॅमेरॉन पर्यंत येतो आणि अशा पद्धतीचा असणारा आफ्रिकेचा संदर्भ याच्यामध्ये येतो. फक्त याच्यामध्ये एक बघितलं तर सेपरेट पाईपलाईनची कनेक्शन आहे नायजेरिया सोबत, हे पण लक्षात घ्यायचं. पण आता चर्चेमध्ये कोणती पाईपलाईन आहे तर नायजर आणि बेनिन या दोन देशामधल्या पाईपलाईन वरती हल्ला होताना दिसतोय. तर तो रेफरन्स आपल्याला इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. काय न्यूज कव्हर होते पहा. पश्चिम आफ्रिकेतील देश नायजरने पुष्टी केली की बंडखोरांनी शेजारच्या देश बेनिनमध्ये कच्चे तेल वाहून नेणाऱ्या असणाऱ्या तेल पाईपलाईनचं नुकसान केलेलं आहे. देशभक्त लिबरेशन फ्रंटचे असणारे माजी अध्यक्ष मोहम्मद बझौम यांच्या सुटकेसाठी लढा देत आहेत आणि ज्यांना गेल्या जुलैमध्ये सत्ता पालट करून पदच्युत करण्यात आलं होतं, त्यांनी या आठवड्याच्या सुरुवातीलाच या हल्ल्यामागे असल्याचं सांगितलं जातंय. म्हणजे परत तोच मुद्दा, तिथं मिलिटरी कू होता, कू का आला तर यांना हटवलं होतं या ठिकाणी कोण, मोहम्मद बझौम. तर हेच मोहम्मद बझौम याच्या पाठीमागे आहेत का असा संदर्भ याच्यामध्ये मांडला जातोय आणि तेल प्रतिष्ठानांना लक्ष करण्याची धमकी दिली जात आहे हाही उल्लेख याच्यामध्ये असेल. सोबतच पाईपलाईन चालवणारे असणारी कोण, चीनी कंपन्यांना लष्करी राजवटीला पाठिंबा देण्याचं आवाहन केलेलं आहे. कारण याच्यामध्ये बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हच्या माध्यमातून चायना इन्व्हेस्ट करताना दिसतोय. तर तो या मिलिटरी कूला सपोर्ट करतोय जो ऑलरेडी त्या ठिकाणी झालेला आहे. तिथं या असणाऱ्या प्रॉपर देशभक्त लिबरेशन फ्रंटच्या असणाऱ्या प्रमुखांना या ठिकाणी अपोजिट भूमिकेअंतर्गत टाकतायत हे इथं लक्षात घ्यायचं. आणि हा जो नायजर आणि बेनिन यांच्या दरम्यान जो पाईपलाईन आहे ना, तो 2000 किलोमीटरचा पाईपलाईन आहे. आणि या असणाऱ्या पाईपलाईनला जर तोडलं तर याच्यामधून असणारी खूप मोठी हानी या दोन्ही देशाला होणार आहे आणि त्याच्यातून असणारे हे बंडखोर खूप मोठ्या पद्धतीचा असणारा संदेश या असणाऱ्या देशांना देण्याचा प्रयत्न करतायत हेही इथं लक्षात घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतरची न्यूज आहे इस्रोशी संबंधित. काय बघा, इस्रोने तिसरा आणि अंतिम पुष्पक पुन्हा वापरात येण्याजोगा लॉन्च व्हेइकल लँडिंग प्रयोग यशस्वीपणे केलेला आहे. पुष्पकच्या अनुषंगाने रियुजेबल असणारा हा व्हेइकल इथं लॉन्च होताना दिसतोय आणि तो सक्सेसफुली लॉन्च केलेला आहे. आपण पुष्पकचा रेफरन्स लक्षात ठेवायचा चर्चेमध्ये असेल. इस्रोनं त्यांच्या पुनः वापरण्यायोग्य प्रक्षेपण वाहन पुष्पक म्हणजे लॉन्च व्हेइकलचा असणारा यशस्वी चाचणी केलेली आहे. अंतिम लँडिंग प्रयोग हा यशस्वी होताना दिसतोय. कुठं झालाय, कर्नाटकातील असणाऱ्या चित्रदुर्ग या ठिकाणी एरोनॉटिकल टेस्ट रेंजवर लँडिंगचा प्रयोग करण्यात आला. आणि इस्रोने त्यांच्या असणाऱ्या मीडिया प्लॅटफॉर्मवरती एक्स वरती त्यांनी ट्विट केलं आणि त्यांनी सांगितलं की RLV-LEX-03 ज्याचा अर्थ पुन्हा वापरता येण्याजोगा लॉन्च व्हेइकल लँडिंग प्रयोग 3 असा उल्लेख आहे. आणि अधिक तीव्र वाऱ्याच्या परिस्थितीत स्वायत्त लँडिंग क्षमता पुन्हा प्रदर्शित करू शकतो. म्हणजे वाऱ्याची वेगाची मर्यादा तीव्र जरी असेल तर तो पुन्हा लँडिंग करू शकतो. आणि चिनूक हेलिकॉप्टरने रनवे पासून 4.5 किलोमीटर उंचीवरती पुन्हा वापरता येण्याजोगे लॉन्च व्हेइकल पुष्पक सोडले होते. म्हणजे चिनूकच्या माध्यमातून हे असणारं पुष्पक रिलीज केलं होतं आणि तो रिलीज केल्यानंतर तो परत एकदा लँड करू शकतो का याची असणारी चाचणी झाली आणि ती कंप्लीट झालेली आहे हे इथं लक्षात घ्यायचं. हा असणारा डिफेन्स मधला एक महत्वपूर्ण अचिव्हमेंट आपण इथं बघूया हे लक्षात घ्यायचं. त्यानंतर खूप महत्वाचा मुद्दा चर्चेमध्ये आहे तो म्हणजे काय, JNPTचा असणारा जो काही पोर्ट आहे ना, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, जो पोर्ट ट्रस्ट कंटेनर वाहतुकीच्या अनुषंगाने जगामध्ये 28व्या क्रमांकावर आहे, त्याचा लोड कमी करण्यासाठी महाराष्ट्रामध्येच एक नवीन असणारा पोर्ट तयार केला जातोय. त्यालाच म्हणतो आपण त्या ठिकाणी वाधवन पोर्ट. लक्षात घ्यायचं कुठला असेल तर वाधवन पोर्टला काय केलेलं आहे, कुठं येतो, पालघरमध्ये. तर त्याला आता सध्याला ग्रीनफील्ड पोर्ट म्हणून इथं संमती देताना दिसतात. एक दोन मुद्दे पटकन लक्षात घ्यायचं. एक असतो ग्रीनफील्ड पोर्ट आणि दुसरा असतो ब्राउनफील्ड पोर्ट. ग्रीनफील्ड पोर्ट म्हणजे कचऱ्यातून वाया गेलेल्या असणाऱ्या वस्तूंच्या माध्यमातून पोर्ट तयार केला जातो, त्याला म्हणतो आपण ग्रीनफील्ड पोर्ट. म्हणजे नवीन गोष्टी तयार करून कार्बन एमिशन करायचं नाहीये, म्हणून जे जुने होते त्याला थोडंसं काय केलं जातं, त्याचा वापर केला जातो, मग तयार केलं जातो, त्याला म्हणायचं ग्रीनफील्ड पोर्ट. आणि दुसरा येतो त्या ठिकाणी ब्राउनफील्ड पोर्ट. या ब्राउनफील्डचा उल्लेख केला तर जे अगोदर ऑलरेडी होते त्याला फक्त रिन्यू करायचं आहे, त्याला म्हणतो आपण ब्राउनफील्ड पोर्ट. मग आता काय लक्षात घ्यायचं, वाधवन पोर्टच्या असणाऱ्या निर्मितीला मंजुरी मिळते आणि त्या असणाऱ्या पोर्टचा रेफरन्स कसा असेल, ग्रीनफील्ड पोर्ट. आत्ताच युपीएससीनं जी प्रिलियम झाली त्यामध्ये या ग्रीनफील्डच्या असणाऱ्या एअरपोर्ट वरती क्वेश्चन केला होता. इथं आपण वॉटर पोर्ट वरती डिस्कस करतोय, लक्षात ठेवायचं.
महाराष्ट्रातील 76,220 कोटी रुपयांच्या वाधवन बंदराला या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळ मंजुरी देताना दिसतोय. चर्चेमध्ये कंटिन्युअसली असतोय. अगोदर याची रक्कम 75,000 कोटी होती, आता ती वाढून 76,220 कोटी होताना दिसते. पालघर मधल्या असणाऱ्या या पोर्टला मंजुरी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील कुठला तालुका? डहाणू तालुक्या अंतर्गत असणारा हा वाधवन या ठिकाणी नवीन मोठं बंदर उभारलं जाणार आहे. आणि वाधवांचा उल्लेख केला तर हा नवीन बंदराचा विकास कशा अंतर्गत असेल? पीएम गतिशक्ती प्रोग्रामच्या अंतर्गत हा तयार होताना दिसेल आपल्याला. आणि वाधवन बंदिरे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील असणाऱ्या वाधवन येथील सर्व हवामान ग्रीन फील्ड डीप ड्राफ्ट प्रमुख बंदर म्हणून विकसित केलं जाणार आहे. म्हणजे हा ऑल वेदर कंडिशन मध्ये युजफुल असणार आहे, तो रेफरन्स याच्यामध्ये असेल. आणि प्रत्येक 1000 मीटर लांबीचे 9 कंटेनर टर्मिनल बांधले जातील. कंटेनर टर्मिनलच असतील का? जेएनपीटी मधला असणारा जो काही कंटेनरचा रश आहे का, तो कमी करण्यासाठी याचं असणारी निर्मिती या ठिकाणी होताना दिसते, ते लक्षात ठेवायचं. आणि बंदराची वार्षिक उलाढाल किती असेल? तर ती असेल 298 दशलक्ष मेट्रिक टन कार्गो हाताळण्याची असणारी संचयी क्षमता याच्यामध्ये असेल. तर त्या पद्धतीचा असणारा या ठिकाणी हा कॅबिनेट अप्रुव्हल इथं मिळताना दिसतोय, हे इथं लक्ष. याच्यातून काय होणार आहे? तर 10 लाख असणारे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट रोजगार निर्माण होतील, असंही या असणाऱ्या यंत्रणेमध्ये म्हटलं जाते. उल्लेख काय? तोच मुद्दा आहे बा. काय? जेएनपीटी आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड द्वारे 74% आणि 26% भागधारक असलेल्या विशेष उद्देश वाहक वाधवन पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड द्वारे हे बांधलं जाणार आहे. म्हणजे वाधवनला कन्स्ट्रक्ट करण्याच्या कामामध्ये सुद्धा जेएनपीटी आहे. त्यासोबत कोण आहे? लक्षात घ्यायचं, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचा उल्लेख येतोय. आणि प्रकल्पाच्या खर्चामध्ये सार्वजनिक खाजगी भागीदारी PPPचा असणार उल्लेख याच्यामध्ये करतो आपण. मुख्य पायाभूत सुविधा, टर्मिनल्स आणि इतर व्यावसायिक पायाभूत सुविधांचा विकास समाविष्ट आहे. म्हणजे पब्लिक आणि प्रायव्हेट पार्टनरशिपच्या अनुषंगाने हे बांधलं जातंय, फक्त गव्हर्नमेंट त्यामध्ये फंडिंग देत नाहीये, हे लक्षात घ्यायचं. भारतातील सर्वात मोठ्या बंदर प्रकल्पांपैकी एक असेल. आणि आगामी भारत मध्य पूर्व युरोप कॉरिडॉर खूप महत्वाचा कॉरिडॉर आहे. तो कॉरिडॉर आपल्याला कुठपर्यंत न्यायचंय? युरोप पर्यंत पोहोचवायचंय. गल्फच्या कंट्रीमधून यायचं आपल्याला. त्यामध्ये या असणाऱ्या पोर्टचा रोल महत्वाचा असेल. आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण वाहतूक कॉरिडॉर यासाठी गेटवे पोर्ट म्हणून हे काम करताना दिसेल, कारण जेएनपीटीचा लोड कमी करून यांच्यावरती लोड आणायचा आहे. आणि यासाठी विरोध पण होतोय, कारण वाधवन बंदराच्या उभारणीमध्ये स्थानिक लोक, विशेषतः मच्छीमार आणि शेतकरी इथं विरोध करताना दिसत आहेत, कारण त्यांच्या उपजीविकेवरती परिणाम होण्याची भीती इथं आहे. तसंच डहाणू परिसर पर्यावरण दृष्ट्या नाजूक आहे आणि पर्यावरणवादी या प्रकल्पाला विरोध करत आहेत. यामुळे परिसराच्या संवेदनशील पर्यावरणाला हानी पोहोचणार आहे, असाही विरोध त्या ठिकाणी होताना दिसतोय, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर कॅबिनेट बघा, इलेक्शन झालेलं आहे. नवीन कॅबिनेट म्हणजे जुनच होतं ते नवीन परत स्वरूपामध्ये काम करतोय, तर तो खूप मोठ्या पद्धतीचे डिसिजन घेतोय सुरुवातीलाच. इथं बघितलं तर कॅबिनेट अजून एक अप्रुव्हल देतोय. कशावरती? सेंट्रल सेक्टर स्कीम वरती देतोय, जो पूर्णतः केंद्राच्या नियंत्रणामध्ये असेल. नॅशनल फॉरेन्सिक इन्फ्रास्ट्रक्चर एनहान्समेंट स्कीम. काय म्हणतोय? नॅशनल फॉरेन्सिक इन्फ्रास्ट्रक्चर एनहान्समेंट स्कीम म्हणतोय, म्हणजे NFIES. याला लॉन्च करताना बघतोय आपण. तर हा कधीपर्यंत असेल? 2024-25 ते 2028-29 या कालावधीमध्ये 2254 कोटी रक्कम खर्च करून हा असणारा इन्फ्रास्ट्रक्चर तयार होताना दिसेल. पीएमच्या अध्यक्षतेमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळानं या योजनेसाठी गृह मंत्रालयाच्या असणाऱ्या प्रस्तावाला मंजुरी दिली. कोणाचा प्रस्ताव आहे? गृह मंत्रालयाचा. काय? नॅशनल फॉरेन्सिक इन्फ्रास्ट्रक्चर एनहान्समेंट स्कीम. फॉरेन्सिक लॅब आपल्या भारतामध्ये मोजून 4 आहेत. अशा कंडिशन्समुळे त्याला त्या ठिकाणी वाढवणं आणि रिजनल कंटेंटला किंवा रिजनल असणाऱ्या सेंटरला त्याची मदत व्हावी, त्यासाठी हा मेजर इन्फ्रास्ट्रक्चर खूप महत्वाचा आहे. आणि केंद्रीय क्षेत्र योजनेच्या आर्थिक परिव्ययासाठी ही तरतूद गृह मंत्रालयाकडून स्वतःच्या बजेटमधून केली जाते. म्हणजे गृह मंत्रालयाच्याच अंडर हे काम चालणार आहे. म्हणजे 3 नवीन फौजदारी कायदे आहेत का, ज्याला म्हणू आपण त्या ठिकाणी भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय या ठिकाणी शक्य अधिनियम 2023, हे 1 जुलै 2024 पासून लागू होतील. हा जो रेफरन्स आहे का, त्यासाठी हे महत्वाचं आहे. नवीन कायद्यानुसार फौजदारी प्रकरणांसाठी फॉरेन्सिक तपासणी हे अनिवार्य आहे, कंपल्सरी केले, ज्यामध्ये 7 वर्ष किंवा त्याहून अधिक कारावासाची तरतूद सुद्धा आहे त्यामध्ये आढळलेल्या दोषी व्यक्तींसाठी. आणि नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे
फॉरेन्सिक आस्थापनावर कामाचा ताण वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे हे असणारे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं गरजेचं आहे. आणि 90% जास्त उच्च शिक्षण दर सुरक्षित करण्याचे भारत सरकारचे लक्ष याच्यामध्ये साध्य करण्यासाठी या असणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता आहे. या स्कीम मध्ये कोणकोणते घटक असतील तर स्कीम मध्ये काय असतील? राष्ट्रीय न्याय वैद्यक विज्ञान विद्यापीठ असेल, याच्या कॅम्पसची स्थापना केली जाईल. देशात केंद्रीय न्याय वैद्यक विज्ञान प्रयोगशाळांची सुद्धा स्थापना असेल, विद्यापीठासोबत प्रयोगशाळा सुद्धा स्थापन केली जातील. आणि सोबतच या असणाऱ्या विद्यापीठाच्या दिल्ली कॅम्पसच्या विद्यमान पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्या जाईल. मग दिल्ली कॅम्पसच्या अंतर्गत असणारे बरेचसे घटक आपल्याला वाढवताना दिसतील. आणि थोडंसं विद्यापीठाबद्दल बोलायचं झालं तर काय विद्यापीठाचा उल्लेख पहा, हे जगातील पहिलं असेल. बघा, खूप महत्वाचा मुद्दा आहे. राष्ट्रीय न्याय वैद्यक विज्ञान विद्यापीठ जगातलं पहिलं विद्यापीठ असेल आणि एकमेव फॉरेन्सिक विद्यापीठ असणार आहे जगामध्ये. अजूनपर्यंत ते झालेलंच नाहीये. आणि फॉरेन्सिक सायन्स मधील असणाऱ्या व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि देशातील मागणी पूर्ण करण्यासाठी याची स्थापना करण्यात आली. आणि याची स्थापना गुजरात फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी म्हणून 2009 मध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली होती. आणि 2020 मध्ये नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी कायद्याने त्याचं नाव बदलून सध्याचं नाव ठेवण्यात आलं. अगोदरचं नाव काय होतं? नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीचं असणारं कायद्याचं इथं नाव बदललं आणि त्याला राष्ट्रीय विद्यापीठाच्या अनुषंगाने दर्जा देताना दिसत आहेत. आणि हे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कोण आहे तिथं नोडल एजन्सी? तर आपला असणारा युनियन होम अफेअर्स असणारा रेफरन्स त्या ठिकाणी तो मिनिस्ट्री काम करते. आणि मुख्य परिसर कुठला असेल तर गांधीनगर गुजरात मध्ये असणार आहे. हे इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार. ठीक आहे. त्यानंतर अप्रुव्हलचा असणारा मुद्दा अजून जर बघायचा असेल तर काय रेफरन्स दिसतो आपल्याला इथं तर लक्षात घ्यायचं, कॅबिनेट अजून एकदा अप्रूव्ह करतोय. तो म्हणजेच काय तर डेव्हलपमेंट ऑफ लाल बहादूर शास्त्री इंटरनॅशनल एअरपोर्ट. कुठला असेल तो तर वाराणसी मधल्या असणाऱ्या एअरपोर्टला आता डेव्हलप केलं जात आहे. कुठला? लाल बहादूर शास्त्री इंटरनॅशनल एअरपोर्टचा रेफरन्स याच्यामध्ये येतोय. काय रेफरन्स आहे बघा त्याच्या अंतर्गत? उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील असणाऱ्या या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारासाठी AAI म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचं एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियानं या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे. ज्याला AIच्या अंतर्गत संसाधनाद्वारे निधी पण दिला जाईल. ज्यामध्ये काय काय असेल? नवीन टर्मिनल इमारत बांधणं असेल, सोबतच ऍप्रन विस्तार असेल, जे काही ट्रॅक असतील ते असतील वाढवणं, धावपट्टीवरला विस्तार असेल, समांतर टॅक्सी ट्रॅक असेल आणि संबंधित कामांचा समावेश याच्यामध्ये असणार आहे. ते त्याची वार्षिक प्रवासी हाताळण्याची क्षमता किती म्हटलं जातं तर 3.9 दशलक्षावरनं तो वाढेल आणि 9.9 दशलक्षापर्यंत जाताना दिसेल. आणि यासाठी खर्च किती असेल अपेक्षित अंदाजे तर 2,869 कोटी म्हणूया आपण त्या ठिकाणी खर्च लागणार आहे. सोबतच ऊर्जा ऑप्टिमायझेशन, कचरा पुनर्वापर, कार्बन फुटप्रिंट कमी करणे, सौर ऊर्जेचा वापर याद्वारे पर्यावरणीय टिकाऊपणा सुनिश्चित करण्याच्या प्राथमिक उद्देशानं वाराणसी विमानतळ हरित विमानतळ म्हणून विकसित केले जाईल. परत एकदा तोच मुद्दा आहे, ग्रीन फील्ड प्रोजेक्ट असेल तर तो डिब्री मधनं कचऱ्यातून तो निर्माण होताना दिसेल. हे लक्षात घ्यायचं. टिकाऊपणा सुनिश्चित करत असताना त्याला थोडासा एन्व्हायरमेंटल अस्पेक्ट पण जोडायचा आहे. पुढं वाराणसी हा पंतप्रधान मोदींचा असणारा लोकसभेचा मतदारसंघ आहे, आपल्याला माहितीच आहे. तोही इथं लक्षात ठेवूया. अजून एक महत्वपूर्ण अप्रुव्हल त्या ठिकाणी मिळते कॅबिनेटचं. काय असेल तर कॅबिनेट अप्रूव्ह करते इथं वायबिलिटी गॅप फंडिंग VGF स्कीम फॉर कशासाठी? इम्प्लिमेंटेशन ऑफ ऑफशोर विंड एनर्जी प्रोजेक्ट. मग लक्षात घ्यायचं इथं वायूच्या अनुषंगाने असणारा जो काय आपण एनर्जी निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय तर त्या असणाऱ्या प्रोजेक्टला एक प्रकारे पुनर्जीवन प्राप्त करण्यासाठी या असणाऱ्या मुद्द्याला हायलाइट केलं जाते. म्हणजे कुठला? वायबिलिटी गॅप फंडिंग इथं निर्माण होताना दिसतोय. तर काय आहे रेफरन्स याचा तर लक्षात घ्या. हे स्थापन करण्यापाठीमागचं उद्दिष्ट पण लक्षात घ्या. भारतात पहिलं काय असणार आहे हा तर ऑफशोर पवन ऊर्जा प्रकल्प असणार आहे. ऑफशोर पवन ऊर्जा प्रकल्प असेल. नोडल मंत्रालय कोण असेल? नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय असणार या ठिकाणी. म्हणजे मिनिस्ट्रीचा रेफरन्स येतोय, रिन्युएबल एनर्जीचा उल्लेख येतोय, न्यू रिन्युएबल एनर्जीचा रेफरन्स. एकूण खर्चाचा उल्लेख केला तर किती असेल या ठिकाणी? 7,453 कोटी खर्च लागेल. आणि 1 गीगावॅट टार्गेट खूप महत्वाचे असतात, लक्षात ठेवायचे. 1 गीगावॅट ऑफशोर पवन ऊर्जा प्रकल्प कुठं असेल? गुजरात आणि तमिळनाडूच्या किनाऱ्याजवळ प्रत्येकी 500 मेगावॅट स्थापन करण्यासाठी आणि चालू करण्यासाठी 6,853 कोटीची आवश्यकता असेल.
ऑफशोरचा रेफरन्स घेतला तर किनारपट्टी भागावरती आपल्याला हे या ठिकाणी स्टँड करताना दिसतील. आणि ऑफशोर पवन ऊर्जा प्रकल्पांसाठी कशाची आवश्यकता आहे? लॉजिस्टिकची, त्याला आवश्यक असणारे संसाधनांची आवश्यकता आहे. 2 बंदरांच्या अपग्रेडेशनसाठी 600 कोटी सुद्धा देण्यात येतील. म्हणजे प्रत्यक्षात बंदरावरती विकसित करायचं असेल तर तिथले जे पोर्ट आहेत का त्यांच्या विकासासाठी सुद्धा किती गरज असणार आहे? 600 कोटींची गरज याच्यामध्ये असेल. आणि 2015 मध्येच या योजनेच्या अनुषंगाने अधिसूचना जारी केल्या होत्या. राष्ट्रीय ऑफशोर पवन ऊर्जा धोरण हा 2015चा आहे, ते पण लक्षात घ्या. त्याच्या अंतर्गतच या असणाऱ्या गोष्टींना आपण रिलीज करतोय. आणि 1 गिगावॅट ऑफशोर पवन ऊर्जा सुरू केल्याने वार्षिक सुमारे 3.72 अब्ज युनिट्सची नूतनीकरण क्षमता वीज तयार होईल. विजाची असणारी निर्मिती क्षमता वाढेल, ज्यामुळे 25 वर्षांसाठी वार्षिकी 2.98 दशलक्ष टन कार्बन डायऑक्साईड समतुल्य उत्सर्जन कमी होईल. म्हणजे नेट झिरो कार्बन इमिशनच्या असणाऱ्या मार्गामध्ये याचा फायदा आपल्याला होताना दिसेल, हे इथं लक्षात घ्यायचं. प्रकल्प खाजगी विकासकाद्वारे स्थापन केलं जाणार आहे, तर पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या द्वारे ऑफशोर सबस्टेशनसह पॉवर उत्खनन पायाभूत सुविधा सुद्धा बांधल्या जाणार आहेत. म्हणजे प्रकल्पासाठी खाजगी मदत सुद्धा याच्यामध्ये होताना दिसेल. आणि भारत सरकारने टार्गेट लक्षात घ्यायचं, 2030 पर्यंत किमान 500 गिगावॅट, किती? 500 गिगावॅट, त्यातला आपण विंड एनर्जीसाठी फक्त 1 गिगावॅट आता टार्गेट ठेवलेला आहे. 500 गिगावॅट गैर जीवाश्म इंधन स्थापन करण्याच्या गाठण्याचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय आपण. आणि 280 गिगावॅट कशावरती? सौर ऊर्जेवरती. बघा, या 500 मध्ये 280 गिगावॅट सौर ऊर्जेवरती, 140 गिगावॅट पवन ऊर्जा प्रकल्पाचाही संदर्भ समाविष्ट आहे. हे टार्गेट अतिशय महत्वाचे असतात, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा. आणि थोडंसं या असणाऱ्या योजनेबद्दल, निधी योजनेबद्दल पाहिलं, त्याला म्हणतो आपण व्यवहार्यता अंतर्निधी योजना, याचा उल्लेख केला तर उद्देश काय? तर पायाभूत सुविधा प्रकल्पांना समर्थन देणं आहे, आर्थिक दृष्ट्या त्यांना न्याय प्राप्त करून देणं आहे, आणि आर्थिक व्यवहार्यतेमध्ये किरकोळ कमी जे आहे का ती कमी पूर्ण करणं हा असणारा मूळ उद्देश असेल. म्हणजे जेवढे असणारे इक्विपमेंट लागतील, लॉजिस्टिक्स लागतील, ते प्रोव्हाइड करण्यासाठी ही योजना असेल. आणि या असणाऱ्या सरकारनं या योजनेअंतर्गत समर्थन केवळ पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी उपलब्ध आहे, ज्यामध्ये स्पर्धात्मक बोली प्रक्रियेद्वारे खाजगी क्षेत्रातील प्रायोजकांची निवड केली जाईल. म्हणजे काय केलं जाईल? इथं या ठिकाणी एक प्रकारे लिलाव केला जाईल. लिलावामध्ये त्या ठिकाणी बिड मांडले जातील. प्रत्यक्षात त्या ठिकाणी लिलाव होईल. जो जास्त रक्कम देईल खाजगी मधला व्यक्ती, तर तो याचा असणारा फायदा घेईल. आणि या असणाऱ्या इव्हेंटमध्ये स्वतःच्या पैशांच्या अनुषंगाने ते सेंटर्स, त्यांना आवश्यक असणारं लॉजिस्टिक तयार करेल. आणि मग त्याच्या माध्यमातून हा व्यापार होताना दिसेल. आणि एकूण प्रकल्प खर्चाच्या किती? 20% पेक्षा जास्त नाही असा असणारा खर्च या ठिकाणी दिला जातोय. आणि अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय किती आहे? तर 20% मर्यादेपर्यंत असणार आहे. या असणाऱ्या फंडिंगसाठी या योजनेचा उल्लेख इथं केला जातो. अजून एक महत्वपूर्ण निर्णय कॅबिनेटच्या माध्यमातून होतोय, तर काय होतोय? तर जो एमएसपी आहे ना, मिनिमम सेलिंग प्राइस म्हणूया किंवा सपोर्टिंग प्राइस म्हणूया, तो कन्फर्म होतोय. किती? तर 14 खरीप असणाऱ्या पिकांसाठी येतोय. याच्यामध्ये पॅडी आणि कॉटन या दोघांचा उल्लेख येतोय. धान आणि कापूस या दोघांचा संदर्भ याच्यामध्ये मांडला जातोय. आणि रक्कम वाढवत आहे तिथं, तर हा रकमेचा उल्लेख केला तर पॅडी कॉमनचा मुद्दा ह्याच्यामध्ये बघितला तर पॅडीचा उल्लेख काय करायचा या ठिकाणी? 2023-24 ला होता तो 2183 रुपये, तो आता वाढून 2300 रुपये केलाय. ज्वारचा उल्लेख केला, हायब्रिड ज्वारचा उल्लेख केला तर तो 3180 रुपये होता, तो 3371 रुपये केला. सोबतच पॅडी ग्रेड ए चा उल्लेख केला तर 2203 रुपये होता, तो 2320 रुपये केला. आणि जो ज्वार त्या ठिकाणी मालदांडी प्रकार आहे का, तो 3225 रुपये होता, तो 3421 रुपये केलेला आहे. म्हणजे एमएसपी वाढवताना दिसत आहेत. किती आहेत ते? 14 खरीप हंगामातील असणाऱ्या पिकांसाठी एमएसपी वाढवण्याची मान्यता दिलेली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक घडामोडी समितीने 19 जून रोजी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेतील बैठकी अंतर्गत या हंगामामध्ये 2024-25 साठी ही असणारी रक्कम वाढवताना दिसत आहे. तर असं म्हटलं जातं 2018-19च्या असणाऱ्या उत्पादनाच्या खर्चाच्या 1.5 पट असणारी रक्कम ही वाढवताना दिसत आहेत. आणि त्यातून भारताच्या असणाऱ्या उत्पन्नाच्या खर्चामध्ये असणारा हा असणारा रक्कम वापरला जातोय. म्हणजे 1.5 पट खर्च वाढवतोय भारत सरकार, हा उल्लेख याच्यामध्ये केला जातोय. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा उल्लेख केला तर बाजरीला उत्पादन खर्चापेक्षा 77% असं सर्वाधिक मार्जिन आहे, असं या ठिकाणी गव्हर्नमेंट सांगतोय.
आणि उर्वरित पिकांमध्ये उत्पादन खर्चाच्या 50% तरी मार्जिन ठेवण्याचा प्रयत्न इथं केला जातोय. त्यामुळं एमएसपीची रक्कम इथं हायलाइट होताना दिसते, हे लक्षात ठेवायचं. आणि थोडंसं या एमएसपीच्या अनुषंगाने थोड्याशा आपण जर प्रत्यक्षात काम करणाऱ्या असणाऱ्या संस्थांचा आणि आयोगांचा उल्लेख केला तर स्वामीनाथन कमिशनचा रेफरन्स तर येतोयच त्याच्यामध्ये, पण त्यासोबत काय लक्षात ठेवायचं, कृषी खर्च आणि किंमती आयोगाचा उल्लेख केला तर याची स्थापना 1965 मध्ये केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत एक तज्ञ समिती म्हणून नियुक्त करण्यात आली होती एमएसपीच्या गोष्टी निश्चित करण्यासाठी. आणि हे अनिवार्य पिकांच्या एमएसपीची गणना करतं, सरकारला त्यांची शिफारस करतं आणि सरकार या असणाऱ्या सीएसीपीची स्वीकारण्यासाठी बांधील नाही. म्हणजे हे फक्त शिफारशी देईल, शिफारशी स्वीकारणं कंपल्शन नाहीये. ज्या निसर्गात सल्लागार म्हणून फक्त उपस्थित होतील, म्हणजे ते फक्त ऍज ऍडवायझरी काउन्सिल म्हणून याचा वापर केला जाणार आहे. आणि एमएसपी अंतर्गत अनिवार्य पिकांचा रेफरन्स येतोय, जे किती आहेत कंपल्सरी पिकं या ठिकाणी 22 पिकांचा रेफरन्स याच्यामध्ये येतोय, ज्याच्यामध्ये एमएसपी असणारी पिकांसाठीचा आणि ऊसासाठी वाजवी आणि मोबदला किंमत एफआरपी ची शिफारस केली जाते. टोटल 23 या ठिकाणी आपण असं म्हणूया इसेन्शियल कमोडिटी कॉप्सच्या अंतर्गत येतात. आणि अनिवार्य पिकांमध्ये खरीप हंगामातील किती 14 पिकं आहेत आणि रब्बी पिकं आहेत किती तर 6 पिकं आहेत आणि 2 इतर व्यावसायिक पिकं समाविष्ट आहेत. यांचाही थोडासा आढावा आपल्याला लक्षात घ्यायचा. 22 असणाऱ्या पिकांचा रेफरन्स आणि त्याचं असणारं बायफर्गेशन कसं केलेलं आहे हे इथं माहिती असणं गरजेचं. ठीक आहे. त्यानंतर एक खूप महत्वपूर्ण डिसिजन होतोय कुठं, यूपी महाराजगंज मध्ये जगातील पहिलं आशियाई राजा गिधाड संवर्धन आणि प्रजनन केंद्र स्थापन होताना दिसते आपल्याला. अतिशय महत्वपूर्ण, जगातील पहिलं गिधाड संवर्धन केंद्र स्थापन होतोय. उत्तर प्रदेश त्यासाठी सगळ्या गोष्टी सेट करताना दिसतोय. उत्तर प्रदेशाच्या महाराजगंज मध्ये आशियाई राजा गिधाड किंवा लाल डोके असलेल्या गिधाडांसाठी जगातील पहिलं संवर्धन आणि प्रजनन केंद्र स्थापन केले जाते. याचं नाव काय असेल, जटायू संवर्धन व प्रजनन केंद्र असेल. मागच्या वर्षीच हा मुद्दा डिस्कशन मध्ये होताच. ही सुविधा 2007 पासून इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरच्या लाल यादीमध्ये सूचीबद्ध केल्यापासून, म्हणजे तो गंभीरपणे धोक्यात असलेल्या प्रजातींच्या लोकसंख्या सुधारण्यासाठी काम येताना दिसेल. आणि आशियाई राजा गिधाडांचा उल्लेख केला तर त्यांचा आदिवास नष्ट झाल्यामुळे आणि पाळीव प्राण्यांमध्ये डायक्लोफेनॉक या असणाऱ्या नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी औषधाचा जास्त वापर झाल्यामुळे जे प्राणी मेल्यानंतर त्यांना गिधाड खाल्ल्यानंतर त्यानंतर गिधाडांचा असणार मृत्यू खूप मोठ्या प्रमाणात झाला आणि त्यामुळे धोका निर्माण झाला होता. आणि गिधाडांच्या 9 प्रजातींपैकी असणारी ही एक प्रजात आहे जी भारताच्या संरक्षण स्थितीत आढळते. म्हणजे हॅबिटेट हा इंडियन झोन आहे, त्यामुळे याला सिक्युअर करणं गरजेचं आहे. आणि आयुसीएनच्या असणाऱ्या रेड लिस्ट मध्ये हा गंभीरपणे धोक्यात आहे त्या असणाऱ्या कॅटेगरीमध्ये दिसतो. आणि याच्यामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा 1972च्या अंतर्गत त्याला बघितलं तर तो अनुसूची 1 मध्ये आहे, जो वल्नरेबल कंडिशन मध्ये आहे, पण तो एंडेंजर्ड स्पीशीजच्या कंडिशनच्या अनुषंगाने रिॲक्ट होताना दिसला होता. त्यामुळे या आत्ताच्या परिस्थितीमध्ये याला सिक्युअर करणं खूप गरजेचं आहे. म्हणून यूपी सेट आहे कुठं, महाराजगंज मध्ये या असणाऱ्या पहिल्या सेंटरला घेऊन. ठीक आहे. त्यानंतर परत एकदा बुक्सचा रेफरन्स येतोय. युपीएससी एमपीएससी बऱ्याच वेळा या प्रश्नपत्रिकांमध्ये या असण्या मुद्द्यावरती क्वेश्चन करताना दिसतो. जसं आता सध्याला बघितलं आपण डॉक्टर एस जयशंकर यांच्या नावावरती असणार बुक्सवरती क्वेश्चन केला गेला होता. काय रेफरन्स येतोय बघा इथं. आता क्रिकेटर बद्दल प्रश्न असतोच. युवराज सिंगच्या असणाऱ्या सोबतच सेहवागच्या असणाऱ्या सचिनच्या असणाऱ्या बुकवरती क्वेश्चन केले होते. इथे येत आहेत आता रविचंद्र अश्विन. काय पहा, रविचंद्रन अश्विन रिलीज केलेला आहे स्वतःची ऑटोबायोग्राफी. त्याचं नाव आहे आय हॅव द स्ट्रीट्स, माझे स्वतःचे रस्ते आहेत. आणि इथं लक्षात काय घ्यायचं, आय हॅव द स्ट्रीट्स अ कुट्टी क्रिकेट स्टोरी या अनुषंगाने आर अश्विन यांनी दिलंय. आणि त्यांच्यासोबत कोण आहे तिथं तर सिद्धार्थ मोंगा, हे पण लक्षात घ्यायचं. आणि यामध्ये फॉरवर्ड बाय राहुल द्रविड, म्हणजे सुरुवातीचे असणारे मूळ असणाऱ्या संदर्भामध्ये राहुल द्रविडनं पण आपलं मत व्यक्त केलेलं आहे. टीम इंडियाचा ऑफ स्पिनर रविचंद्र अश्विननं आय हॅव द स्ट्रीट्स अ कुट्टी क्रिकेट स्टोरी हे आत्मचरित्र प्रकाशित केले. अश्विनने सहलेखक कोण सिद्धार्थ मोंगा यांच्यासोबत लिहिलेलं आहे. प्रकाशकाचा उल्लेख केला तर पेंग्विन रॅन्डम हाऊस या ठिकाणी इंडियाच्या अनुषंगाने पब्लिश होताना दिसतोय. यासोबतच अजून एक बुक चर्चेमध्ये आहे, ते म्हणजे काय लक्षात घ्यायचं,
तिथं अ फ्लाय ऑन द RBI वॉल, आणि याच्यामध्ये पाहिलं तर हा आहे अन इनसाइडर व्ह्यू ऑफ द सेंट्रल बँक. नाव फक्त लक्षात घ्या, कोणाचं नाव आहे इथं, कल्पना किलावाला यांचं नाव इथं लक्षात घ्यायचं. हा संदर्भ येतोय ज्यामध्ये किती वर्षांचा रेफरन्स दिसतोय आपल्याला, तर याच्यामध्ये हर्षद मेहता घोटाळा असेल, भारतीय अर्थव्यवस्थेचं उदारीकरण असेल, या कालखंडामध्ये 2 दशकाहून अधिक काळामध्ये आरबीआयच्या धोरणांबद्दल बोललं जाते. हे पुस्तक सध्या खूप मोठ्या पद्धतीने चर्चेमध्ये आहे, तर हे सुद्धा लक्षात ठेवा. अल्पना किलावाला यांच्या नावाचा रेफरन्स याच्यामध्ये असेल. त्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा रिपोर्ट 2024 पब्लिश होत आहे, आणि या असणाऱ्या रिपोर्टमध्ये भारत कुठं आहे हे आपण पाहूया. हा युएन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क द्वारे हा जारी केला जातो. 2016 पासून हा इथं रिपोर्ट येतोय, हे पण लक्षात घ्या. फर्स्ट एडिशन 2016च आहे. 193 जे सदस्य देश आहेत का, त्यांच्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सवर दरवर्षी या असणाऱ्या प्रगतीचं त्या ठिकाणी पुनरावलोकन केलं जातं, रिव्हॅल्युएशन केलं जातं, आणि याची स्थापना जी आहे का ती 2012 मध्ये झालेली होती. या असणाऱ्या SDSN ची, जी युनायटेड नेशनच्या असणाऱ्या महासचिवांच्या अंतर्गत काम करताना दिसते, तर त्यांचा रिपोर्ट आपल्याला दिसतोय रिलीज होताना. आणि या असणाऱ्या रिपोर्टचा उल्लेख करत असताना तुम्हाला काय माहिती पाहिजे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचे जे 17 गोल आहेत का, ते कंटिन्युअसली माहितीच पाहिजे. त्यामध्ये पहिला उल्लेख केला तर नंबर 1 चा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे नो पॉवर्टी, 0 हंगर. नंबर 2 ला 3 ला गुड हेल्थ अँड वेल बिंग. नंबर 4 ला क्वालिटी एज्युकेशन. 5 ला जेंडर इक्वॅलिटी. 6 ला क्लीन वॉटर आणि सॅनिटेशन आहे. 7 ला अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी. 8 ला डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिक ग्रोथ. 9 ला इंडस्ट्री इनोव्हेशन इन्फ्रास्ट्रक्चर, आपले स्टार्टअप वगैरे याच्यामध्ये येतील. 10 मध्ये रिड्युस्ड इनइक्वालिटी, असमानता कमी करायची आहे. 11 मध्ये सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज, शहर आणि संबंधित असणाऱ्या समुदायाबद्दल बोललं जाते. 12 मध्ये रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन्स अँड प्रोडक्शन्स, निर्मितीचा उल्लेख येतोय. 13 मध्ये क्लायमेट ऍक्शन आहे. 14 मध्ये लाईफ बिलो वॉटर, पाण्यातील असणाऱ्या जीवनाबद्दल बोललं जाते. 15 मध्ये लाईफ ऑन लँड, जमिनीवरच्या जीवनाबद्दल बोललं जाते. 16 मध्ये पीस, जस्टिस अँड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन्स बद्दल बोललं जातोय. आणि 17 मध्ये पार्टनरशिप फॉर दी गोल्स, या सगळ्या गोलसाठी पार्टनरशिप करणं सुद्धा अपेक्षित आहे हे बोललं जातं. हे 17 गोल माहिती पाहिजेतच, मग इथं लक्षात घ्यायचं. या रिपोर्टचा उल्लेख केला तर दत्तक घेणं, शाश्वत विकास उद्दिष्टे 2015 मध्ये युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीनं दत्तक घेतलेलं होतं. आणि फोकस पॉईंट काय तर 2030 पर्यंत हे साध्य करायचे. 169 विशिष्ट लक्ष्यांसह 17 शाश्वत विकास उद्दिष्ट आहेत. विशिष्ट लक्ष किती आहेत? 169 आहेत. आणि आदेश काय, हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर बंधनकारक नाही, परंतु सर्व देशांनी या उद्दिष्टांसाठी कार्य करणं वचनबद्ध केले. आणि आता जो अहवाल रिलीज केलेला आहे त्या अहवालातले विशेष ठळक मुद्दे काय तर सरासरी 2030 पर्यंत जागतिक स्तरावर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल उद्दिष्टांपैकी फक्त किती, 16% पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. खूप डेंजर आकडेवारी आहे, कारण अचीव करायचे 2030 ला, पण फक्त 16% पूर्ण होत आहेत. 84% मर्यादित प्रगती किंवा प्रतिगमन दर्शवतात, म्हणजे लिमिटेड असणारा ग्रोथ 84% दिसतो. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट 2 जो आहे ना, जो आपण त्या ठिकाणी भुकेबद्दल बोलतो त्या ठिकाणी, आणि 11 जो आहे ना शाश्वत शहर समुदाय, 14 जो आहे ना पाण्याखालील जीवन, आणि 15 नंबर आहे जमिनीवरील जीवन, आणि 16 नंबर आहे शांतता, न्याय आणि मजबूत संस्था. या आपल्याला विशेषतः बंद झालेल्या दिसत आहेत, म्हणजे याच्यावरती जास्त काम जग करत नाहीये. याची प्रगती सर्व देशांमध्ये लक्षणीयरित्या बदलताना दिसते, ज्यामध्ये नॉर्डिक देश आघाडीवर आहे. साहजिक आहे, नॉर्डिक देश कंटिन्युअसली आघाडीवरती असतात. ज्याचा आपण उल्लेख केला तर हे बाल्टिक देशाच्या असणाऱ्या जवळचे, म्हणजे युरोपच्या असणाऱ्या वरच्या डोक्यामध्ये जो बघतो ना आपण त्या ठिकाणी, मग नॉर्वे असेल, मग फिनलँड असेल, या देशांचा रेफरन्स येतो ना, तो खूप मोठ्या पद्धतीने विकसित आहे, तेच टॉप मध्ये दिसतात, असा रेफरन्स याच्यामध्ये येताना दिसतोय. मग आपण थोडंसं पहिला टॉप देशांचा उल्लेख केला तर तेच नाव आहेत. कोणते पहा, नंबर 1 ला फिनलँड आहे, नंबर 2 ला स्वीडन आहे, नंबर 3 ला डेन्मार्क आहे, नंबर 4 ला जर्मनी आहे, तर नंबर 5 ला फ्रान्स आहे. आणि आपल्या भारताचा बघितला रँक, तर भारत हा 109 नंबरवरती. आपल्यापेक्षा चांगली रँक आहे बांगलादेशची, 107 नंबरवरती आहे. हाही इतर रेफरन्स आपण लक्षात घेणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर एक हिस्टॉरिकल डिस्कवरी होताना दिसते, पहा काय, पहा
एन्शियंट पर्ल सिटी, प्राचीन कालखंडामधली असणारी पर्ल सिटी डिस्कवर होते. कुठं? इथं तुआम या ठिकाणी UAE मध्ये. लक्षात ठेवायचं कुठं आहे? UAEचा जर जनरल मॅप बघितला आपण तर हा UAEचा असणार मॅप तुम्हाला दिसेल. लक्षात घ्यायचं, हा आहे UAEचा मॅप आणि या UAEच्या मॅप मध्ये बघितलं तर आपल्याला दिसेल तो रेफरन्स म्हणजे कुठं, तर त्याच्या असणाऱ्या उत्तरेकडे किंवा आपण असं म्हणूया त्या ठिकाणी नॉर्थ ईस्ट कडचा असणाऱ्या भागामध्ये इथं दिसतोय तो म्हणजे कुठला? सिनिया आयलँड UAE मध्ये. या ठिकाणी आपल्याला ही डिस्कवरी होताना दिसते. हे इथं लक्षात घ्यायचं. काय आहे रेफरन्स मग याच्यामध्ये आपण बघूया. काय बघा, संयुक्त अरब अमिरातीच्या किनाऱ्यापासून दूर असलेल्या सिनियाह बेटावर पुरातत्व शास्त्रज्ञांनी मोती उद्योगासाठी प्रसिद्ध असलेले, कोणत्या उद्योगासाठी? डायमंडसाठी. मोती उद्योगांसाठी प्रसिद्ध असलेले प्राचीन शहर डिस्कवर केलेलं आहे. तुआम या ऐतिहासिक शहराचा भाग असल्याचं हे मानलं जातं. ऐतिहासिक स्रोतांमध्ये दस्तऐवजीकरण केलेलं आहे, पण अचूक स्थान कधीच तंतोतंत ज्ञात नव्हतं. त्यातला आता एक थोडासा भाग डिस्कवर होताना दिसतोय आणि यात तुआमचा थोडासा हिस्ट्री बघण्याचा प्रयत्न केला तर तो किमान 4थ्या शतकाचा आहे असं मानलं जातं. जे 6व्या शतकात त्याच्या शिखरावर होतं, टॉप वरती होतं ते 200 वर्षानंतर. आणि मोत्यांच्या मासेमारीसाठी उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या किनारपट्टी प्रदेशाची राजधानी म्हणून या शहराचा पुराण ग्रंथामध्ये आपल्याला आढावा दिसतो. आणि शहराच्या घसरणीचे श्रेय प्रादेशिक संघर्ष सोबतच बुबोनिक प्लेग या महामारीमुळे तिथला असणारा प्रदेश नष्ट होताना पण दिसतो 6व्या शतकानंतरच्या कालखंडामध्ये बघितलं. आता अलीकडच्या कालखंडामध्ये याचा उल्लेख काय येतोय? पुरातत्व शास्त्रज्ञांनी बेटावरील त्याच भागात एक मोत्याचं गाव आणि एक ख्रिश्चन मठ देखील शोधून काढलेला आहे. आणि या प्रदेशात इस्लामचा प्रसार होण्यापूर्वी सुमारे 2 वर्ष तुआम ही ख्रिश्चन वस्ती असल्याचं मानलं जाते. म्हणजे इस्लामचा प्रसार तिथे झालाय पण त्याच्या 200 वर्ष अगोदर या ठिकाणी ख्रिस्ती व्यवस्थेचा असणारा संदर्भ या उत्खननातून स्पष्ट होताना दिसतोय. हेही इथे लक्षात घ्यायचं. त्यानंतर महत्वपूर्ण संदर्भ आपण चर्चेमध्ये आणतोय तो म्हणजेच कुठला या ठिकाणी, तर नेपाळ आणि तैवान या 2 देशानंतर आता तिसरा कंट्री आपल्याला दिसतो एशियामधला, तो काय करतो या ठिकाणी सेम सेक्स मॅरेजला परमिशन देतोय. काय हे लक्षात घ्या. थायलंड legalized same sex marriage first in साऊथ ईस्ट एशिया. साऊथ ईस्ट एशियामध्ये पहिला देश बनतोय जो या ठिकाणी समलिंगी विवाहांना कायदेशीररित्या मान्यता देतोय. नेपाळ आणि तैवान नंतर समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारं थायलंड हे तिसरं आशियाई क्षेत्र आहे, पण पहिलं साऊथ ईस्ट एशियामधलं असणारं क्षेत्र आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने या असणाऱ्या समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यासाठी 1954च्या विशेष विवाह कायद्याच्या अंतर्गत बदल करण्यास नकार दिलेला होता आपल्या भारतामध्ये. या ठिकाणी लक्षात घ्यायचं, सेम सेक्शुअलच्या अनुषंगाने कॉन्टॅक्टचा रेफरन्स लीगल आहे पण मॅरेजेस लीगलाइज नाहीत, हे पण इथं लक्षात घेणं आवश्यक असणार आहे. विवाह समानतेचा कायदा करण्याची जबाबदारी संसदेवर टाकलेली आहे आपल्या देशामध्ये. मात्र याचा रेफरन्स जर आपण या जागतिक व्यवस्थेमध्ये बघितला तर थायलंड या कायद्याला कंप्लीट करताना दिसतो. हे लक्षात घ्यायचं. अगोदर कोण असेल या ठिकाणी संदर्भ येतो तो तायवानचाही असेल, म्हणजे प्रत्यक्षात तायवान जो चर्चेमध्ये चायनामुळे येतोय, तर त्यानंतरचा तिसऱ्या कंट्रीचा उल्लेख आपण या ठिकाणी या थायलंडचा करू शकतो. ठीक आहे. सोबतच जे विद्यार्थी तयारी करणार आहेत 2025च्या UPSC साठी, नवीन सिलेबसच्या असणार MPSCच्या तयारीसाठी, त्यांच्यासाठी वैकल्पिक विषय आपला ऑप्शनल सब्जेक्ट राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध, मराठीतून कंटेंट, इंग्लिशमधनं PPT, सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल होणार आहेत. ते तुम्ही जॉईन करू शकता. त्याला आपण सर्वे भवंतु बॅच म्हणतो. खूप नॉमिनल फीज मध्ये ही बॅच अवेलेबल करून दिलेलं आहे, ते तुम्ही जॉईन करू शकता. बेस्ट कंटेंट तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाईल. तसंच जे विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करतायत त्यांच्यासाठी प्री मेन्ससाठी पॉलिटीची बॅच अवेलेबल आहे, सोबतच करंट अफेअरची बॅच अवेलेबल आहे. जे विद्यार्थी ग्रुप बी आणि सी ची तयारी करतायत त्यांच्यासाठी प्री मेन्ससाठी पॉलिटी करंट अफेअरची बॅच अवेलेबल आहे. जे विद्यार्थी आता ऑगस्ट मधल्या एक्झामला अवेअर राहणार आहेत त्यांच्यासाठी समाज कल्याण अधिकाऱ्याची बॅच अवेलेबल आहे. हे सगळे बॅचेस तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर जायचंय, द अभ्युदय अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय आणि या असणाऱ्या बॅचेसला अवेल करायचा आहे. हा रेफरन्स याच्यामध्ये असेल. ठीक आहे. माय होप आज जेवढ्या आपण न्यूज कव्हर केल्या, 2 दिवसाचा न्यूज असल्यामुळे थोडा हा असणारा पार्ट थोडा लेंदी होतोय, पण जेवढ्या न्यूज कव्हर केल्या त्या समजल्या असतील तुम्हाला अशा अपेक्षा करतो. सेशन आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. थांबू इथं, आपण भेटूया नेक्स्ट सेशनला. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.